पुरुष वर्ग आणि तसंच तृतीयपंथी यांच्यासाठीचे सुद्धा आपण प्रोव्हिजन करणार आहोत. मला असं वाटतं की कर वाढपेक्षा इन्कम सोर्स वाढवून आपण कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी. त्यामुळे लगेचच काही करवाढ तर कुठल्याच ह्याची करण्याचं आमचा मानस नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर काही तशी परिस्थिती आली किंवा गरज वाटली तर ते इन फ्युचर होईल, पण आता तर काही कुठलीच काही तरतूद तशी करणार नाही. म्हणूनच मी म्हटलं की आजार काय झालाय आणि त्याला औषध काय द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसराच उपाय सुरू आहे. त्यामुळे मुळाशी जात आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी इन्कम सोर्स वाढवणं हा पहिला स्रोत असेल आणि मग अशा पद्धतीची राहिलेली थकीत बिलं पे करून कोल्हापूर शहर जे अंधारमय झाले ते प्रकाशमय करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न होईल. त्या अनुषंगाने आज केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली भारतीय जनता पार्टीची युती आहे. त्या अनुषंगाने कामगार भरती हा तर विषय होईलच, पण मला असं वाटतंय की प्रशासनावर थोडीशी पकड ठेवायला लागेल. आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कोल्हापूर शहर सुंदर स्वच्छ करता येण्यासारखं आहे. त्यामुळे अगोदर आम्ही त्यांना सरळ करायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. याच्या संदर्भात ना पहिल्यांदाच मी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की ऑन गोईंग जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे मी लक्ष देणार आहे, ज्याच्या अनुषंगाने हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण नाले साफसफाई जे तुम्ही म्हणता इट विल बी इन्क्लुडिंग इन अ STP प्लांट्स, तर त्या अनुषंगाने त्याचं काम होणार आहे. आत्ताचा जो STPचा प्लांट आहे तो भरवस्तीमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं त्याचा विचार करण्याची गरजच आहे. त्या अनुषंगाने मीही काम करत आहे. आता तो प्रश्न कोर्टामध्ये गेलाय, त्यामुळे आता तो कोर्टाच्या अधिपत्याखाली तो काम चालेल आणि त्याच्यामध्ये नक्कीच मी नागरिकांच्या बरोबर असणार आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.